मुंबई बेंगलोर हायवेवरून कोल्हापूरकडे वळताना एक कमान आपलं स्वागत करते आणि तिथून आपण जाऊ लागतो कोल्हापूर चित्रनगरीच्या दिशेने। हे आहे आपलं स्वागत करायला उत्सुक असं कोल्हापूर चित्रनगरीचं भव्य प्रवेशद्वार। हा पाटीलवाडा, एखाद्या फार्म हाऊसचं रूप लाभलेली ही वास्तू। घराचं अंगण, घराची पडवी, विविध व्हरांडे यांनी नटलेली, पण यात काहीही बदल करून आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दालनं म्हणजेच डायनिंग रूम्स, शयन कक्ष म्हणजे बेडरूम्स किंवा ऑफिस यांचं लोकेशन इथं निर्माण करता येतं। इथे आराम करण्यासाठी वातानुकूलित रेस्टरूम्स आणि फ्रेश होण्यासाठी स्वच्छ अशी वॉशरूम्स आहेत। एकूणच पाटीलवाडा हे जुन्या घराचा तसंच अत्याधुनिक घराचाही एक भाग म्हणून आपण चित्रीकरणांमध्ये दाखवू शकतो। हा ज्योतिबाचा सेट। ज्योतिबा सेट म्हणजे एक टुमदार खेडं उभं करता येईल असा सेट आहे। वाडे, वेगवेगळ्या ग्रामीण ढंगातील घरे, देऊळ, या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असून ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक चित्रपट मालिकांसाठी जुना काळ उभा केला जाऊ शकतो आणि काही दिव्यांचे खांब, मोबाईल टॉवर अथवा आजच्या जीवनशैलीतील गोष्टी मांडून त्याला आजच्या टुमदार खेड्याचं स्वरूपही दिलं जाऊ शकतं। इथे पायवाटांसारखे गावाकडचे कच्चे रस्ते आहेत, हिरवाईने नटलेली झाडे आहेत। एकूण आजचे आणि जुन्या काळातले खेडे या ठिकाणी उभे केले जाऊ शकते। हा चित्रनगरीचा बाह्य परिसर मुंबई, पुणे, बेंगलोर अशा कुठल्याही कॉस्मोपॉलिटन शहरातली ही रात्र वाटू शकते। हा बस स्टॉप, हा आत्ता निर्जन वाटत असलेला रस्ता काही सेट किंवा प्रॉपर्टीतल्या गोष्टी वापरून गजबजलेल्या शहरातला रस्ता म्हणूनही याचा चांगला वापर केला जाऊ शकतो। स्टुडिओ नंबर 2 पहा। या ठिकाणी जो शूटिंग फ्लोर आहे यामध्ये पार्टी हॉल, डायनिंग रूम, किचन, ऑफिस याचप्रमाणे वेगवेगळी लोकेशन्स इथं उभी केली जाऊ शकतात। या फ्लोअर्सची रुंदी आणि उंची ही चित्रीकरणासाठी अत्यंत सोयीस्कर असून आलिशान बंगल्याचा फील, वॉशरूम्स, डायनिंग हॉल, किचन, बेडरूम्स या सगळ्यातून एका आलिशान अशा बंगल्याचा आभास या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो। स्टुडिओ नंबर 1 हे काळे दगड आणि पांढरे सिमेंटचे स्ट्रक्चर याद्वारे निर्माण केलेली इमारत कला दिग्दर्शकाच्या कल्पकतेला मोठा वाव देणारी आहे। महाविद्यालयापासून कोर्टपर्यंत, हॉटेलपासून ग्रंथालयापर्यंत, एखाद्या संस्थेचं मोठं ऑफिस अशा अनेक कारणांसाठी तिचा वापर केला जाऊ शकतो। यामध्ये विविध प्रकारचे हॉल्स आहेत ज्यामध्ये सेट लावून कथेमध्ये आवश्यक असलेल्या वातावरणाची निर्मिती केली जाऊ शकते। ऑल इन वन अशा पद्धतीचे हे सेट स्टुडिओ नंबर 1 मध्ये आहेत। काही प्रॉपर्टीचा वापर करून दृश्य चित्रित केली जाऊ शकतात। समोर असलेला विस्तीर्ण रस्ता त्याचाही उपयोग केला जाऊ शकतो। इथे टॉक शो सारख्या नॉन फिक्शनल कार्यक्रमांचं चित्रीकरण करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत। आता ही इमारत पहा आणि हा तिच्या समोरचा रस्ता। अनेकदा हॉस्पिटल हे कथेतलं एक महत्त्वाचं ठिकाण असतं। या इमारतीमध्ये मोठ्या, भव्य, सर्व सोयींनी सुसज्ज अशा हॉस्पिटलचे दृश्य चित्रित केले जाऊ शकते बरं का। हा आता कला दिग्दर्शकाची कल्पकता याच इमारतीचे रूपांतर इतर कोणत्याही कारणासाठी करू शकते।